मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 45व्या साक्री तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरणाचा समारंभ संपन्न। माजी आमदार दवा पाटील यांच्या 88व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। धुळ्यातील समर्थ गाडगे याची महाराष्ट्र राज्याच्या अंडर-19 क्रिकेट संघात निवड। आणि इम्रान अकील शेखच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। अक्कलपाडा येथील गौरव माध्यमिक विद्यालयात आयोजित 45व्या साक्री तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरणाचा समारंभ बुधवारी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुवर या उपस्थित होत्या। पंचायत समिती साक्री, साक्री तालुका मुख्याध्यापक संघ, साक्री तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 45वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ अक्कलपाडा तालुका साक्री येथील गौरव माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी किरण कुवर या उपस्थित होत्या। तालुका विज्ञान प्रदर्शनात एकूण 227 उपकरणे सादर करण्यात आली, तर 12 शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य मांडली होती। प्रदर्शनाचा निकाल तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष के.एस. बच्चाव यांनी जाहीर केले। यात प्रथम क्रमांक सी.डी. देवरे माध्यमिक विद्यालय मस्दीचे दुर्गेश देवरे व निखिल देवरे यांनी पटकावला। द्वितीय क्रमांक कावठे येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या अनुष्का बागले व आर्या सोनवणे यांनी पटकावला, तर तृतीय क्रमांक आदर्श विद्या मंदिर निजामपूर येथील विवेक कापसे व गौरव वाघ यांनी पटकावला। राखीव बक्षीस अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा वर्सुस येथील हेमराज वळवी, तर उत्तेजनार्थ बक्षीस गौरव माध्यमिक विद्यालय अक्कलपाडा येथील तुषार वेंदे यांनी पटकावला। माध्यमिक गटात प्रथम क्रमांक गंगामाता कन्या विद्यालय मस्दी येथील हेतवी सूर्यवंशी व हर्षदा पवार यांनी पटकावला। द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल साक्री येथील राधेश्याम रामपाल तोमर यांनी पटकावला, तर तृतीय क्रमांक नूतन मराठा विद्यालय छडवेल कोरडे येथील भावेश पिंपळे व हर्षल सपकाळ यांनी पटकावला। राखीव इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय पिंपळनेर येथील अश्विनी संभाजी भवरे यांनी पटकावला, तर दिव्यांगांचे बक्षीस आदर्श विद्या मंदिर निजामपूर येथील प्रेमराज सिद्धार्थ जाधव यांना मिळाले। उत्तेजनार्थ बक्षीस न्यू इंग्लिश स्कूल साक्रीचे कृष्णा तोरवणे यांना देण्यात आले। शैक्षणिक साहित्य प्राथमिक प्रथम क्रमांक प्राथमिक आश्रमशाळा इंदवे येथील शांताराम हराचंद नेरकर, द्वितीय जिल्हा परिषद शाळा दातर्ती येथील नितीन शांताराम देसले। शैक्षणिक साहित्य माध्यमिक प्रथम क्रमांक आदर्श विद्या मंदिर निजापूरचे दिनेश अशोकराव तोरवणे, द्वितीय गौरव माध्यमिक विद्यालय अक्कलपाड्याचे कृष्णा राजाराम पाटील, प्रयोगशाळा परिसर आर्यन बेडशे आदर्श विद्या मंदिर निजामपूर, प्रथम परीक्षक म्हणून प्राध्यापक सचिन बोरसे, प्राध्यापक टी.वाय. बांबरे, प्राध्यापक कमलेश देवरे, प्राध्यापक संजय पदाने, संजय भंडारी, वायो बोरसे, तर शिक्षक गटासाठी अविनाश सोनार, पंकज जाधव होते। प्रास्ताविक मधुकर गांगुर्डे यांनी केले, तर सूत्रसंचालन महेंद्र पाटील व व्ही.एस. पवार यांनी केले। यावेळी संस्थेचे चेअरमन मधुकर गांगुर्डे, गट शिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, विस्तार अधिकारी बी.बी. भिल, जिल्हा विज्ञान संघाचे अध्यक्ष पी.झेड. कुवर, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के.एस. जाधव, सचिव आर.सी. सोनवणे, निसर्ग मित्र समितीचे साक्री तालुका अध्यक्ष बी.एम. बांबरे, आर्यन देसले, जयदीप बागुल, केंद्र प्रमुख मुख्याध्यापिका संजीवनी गांगुर्डे आदी उपस्थित होते। व मुख्याध्यापक संघ साक्री तसेच विज्ञान संघ साक्री, आयोजक शाळा गौरव एम गांगुर्डे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 45वे विज्ञान प्रदर्शन अक्कलपाडा येथे घेण्यात आले। या विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातून जिल्ह्यातून अनेक मान्यवर आले। त्याच्यातील आपल्या या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक माननीय आमदार डॉक्टर तांबे साहेब, तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख तुळशीरामजी गावित आणि त्यांच्यासोबतच महानगरपालिकेचे सभापती माजी सभापती सुनीलजी पैसाने, जिल्हा परिषद सदस्य संग्रामजी पाटील यांनी उपस्थिती लावली। विज्ञान प्रदर्शनामध्ये या ठिकाणी 227 उपकरणे हे मांडले गेले। त्याच्यातनं ज्या परीक्षकांनी असे अतिशय तंतोतंत असं अवलोकन करून निवड केलेली आहे आणि त्या निवडीमध्ये 1, 2, 3 प्राथमिक गटात, 1, 2, 3 माध्यमिक गटात, नंतर दिव्यांग असे हे बक्षिसांचं वितरण आज दिनांक 18ला घेण्यात आलं।
या सर्व कार्यक्रमाच्या मध्ये अतिशय मोलाचं आणि सखोल मार्गदर्शन तालुका मुख्याध्यापक संघ, जिल्ह्याचे विज्ञान संघाचे अध्यक्ष किजल कुवार, तालुक्याचे अध्यक्ष केस बच्छाव सर, सचिव एस पाटील यांनी आम्हाला रात्री अपरात्री केव्हाही जेव्हा मार्गदर्शन लागलं तेव्हा मार्गदर्शन उपलब्ध केलं आणि अतिशय उत्कृष्टपणे हे विज्ञान प्रदर्शन पार पडलेलं आहे. या विज्ञान प्रदर्शनासाठी साक्रीचे गट शिक्षण अधिकारी, त्यांची सर्व टीम, त्यांचे सर्व विस्तार अधिकारी यांनी वेळोवेळी लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या उपलब्ध करून दिल्या. आम्ही शाळेच्या वतीने, आमच्या गौरव एम गांगुर्डे माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सर्व या कार्यक्रमात सहभागी मान्यवरांचं आभार मानतो आणि आमचा हा सोहळा अतिशय उत्कृष्टपणे पार पडला असं संभवित. माजी आमदार दवा पाटील यांच्या 88व्या जयंतीनिमित्त नगाव येथील गंगामाई शैक्षणिक संकुलात अभिवादनाचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला. शिंदखेडा व धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दवा पाटील यांच्या 88व्या जयंतीनिमित्त नगाव येथील गंगामाई शैक्षणिक संकुलाच्या आवारातील शक्तीस्थळावर त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी माजी आमदार दवा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे माजी आमदार पाटील यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रतिमा पूजनासह अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नगाव येथील गंगामाई शैक्षणिक संकुलाच्या आवारातील शक्तीस्थळी दवा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गंगामाई वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.आर. पाटील, साने गुरुजी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस.टी. पाटील, दवा पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.आर. पाटील, वरखेडीच्या गंगामाता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस.बी. सोनवणे, दूध बधाने कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य टी.एन. ऐरे, गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एम. पाटील, गंगामाई कॉलेज ऑफ बी फार्मसीचे प्राचार्य जगताप, गंगामाई फार्मसीचे प्राचार्य चोरडिया, गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य पोद्दार, मुख्याध्यापक आईराव, मुख्याध्यापक एस.एन. पाटील, मुख्याध्यापक एम.पी. पाटील, मुख्याध्यापक व्ही.व्ही. पाटील, व्ही.एन. पेटकर, किरण जाधव, जे.आर. पाटील, एस.डी. पाटील, एस.यू. पवार, नगाव एज्युकेशन सोसायटी व गंगामाई एज्युकेशन ट्रस्ट संचलित सर्व शाखांचे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अण्णासाहेब दवा पाटील यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण नगाव एज्युकेशन सोसायटी व संपूर्ण पंचकृषीतील मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ या ठिकाणी स्मृतीस्थळावर हजर आहेत. अण्णासाहेबांना या ठिकाणी सर्वजण अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत. आजचा दिवस म्हणजे सर्व पंचकृषीला शक्ती मिळण्याचा दिवस असतो आणि आज या ठिकाणी आल्यानंतर सर्व बांधव अण्णासाहेबांकडून प्रेरणा घेतात आणि ती प्रेरणा पुढे वर्षभर त्या प्रेरणेचा फायदा सर्व बांधवांना, सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मिळतो आणि ती शक्ती, ती ऊर्जा घेऊन सगळेजण वर्षभर काम करत असतात. अण्णासाहेबांनी पूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी, ग्रामीण भागाच्या जनतेसाठी घालवलं आणि त्याचंच फलित म्हणून आज आपल्या धुळे ग्रामीणमध्ये रामदादांना मोठ्या प्रमाणामध्ये यश आमदारकीचं या ठिकाणी मिळालेलं आहे आणि ही सर्व पुण्य ही अण्णासाहेबांची आहे. अण्णासाहेबांच्या कर्तृत्वामुळे, अण्णासाहेबांच्या मेहनतीमुळे आज आपल्या नगाव गावाला पुन्हा एकदा आमदारकीचा शिक्का लागलेला आहे आणि आता 5 वर्षामध्ये आपण सर्व कर्मचारी बांधव, सर्व ग्रामस्थ बांधव, पंचकृषीतील सर्व बांधव मिळून पूर्ण धुळे ग्रामीणमध्ये जितका आपल्याला विकास करता येईल 5 वर्षामध्ये तेवढा विकास अण्णासाहेबांच्या आशीर्वादाने या सत्तेचा आपण फायदा घेऊ आणि पुढे 25 वर्षापर्यंत आपल्या गावातून सत्ता हलणार नाही आणि आपल्या गावाला मंत्रिपद मिळेल अशा पद्धतीने आपण सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त रामदादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण कामं करून घेणार आहोत. बाळासाहेबांचे आता आपल्या सर्वांना आशीर्वाद आहेत, माईसाहेबांचे आशीर्वाद आहेत आणि सर्वांच्या आशीर्वादाने रामदादांना या ठिकाणी मोठी संधी आलेली आहे आणि रामदादांचं काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. ज्याप्रमाणे अण्णासाहेबांमध्ये काम करण्याची धमक होती, काम करण्याची जी पद्धत होती अण्णासाहेबांची, तशीच पद्धत रामदादांची सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि याचा फायदा आपल्याला 5 वर्षामध्ये पूर्ण धुळे ग्रामीण जनतेला करून द्यायचा आहे. धुळ्यातील समर्थ गाडगे याची महाराष्ट्र राज्याच्या अंडर-19 क्रिकेट संघात निवड झाल्यामुळे धुळ्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. यामुळे समर्थाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
धुळे येथील समर्थ गाडगे याची महाराष्ट्र राज्याच्या अंडर 19 क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्यामुळे तो आता राज्याच्या अंडर 19 संघात खेळताना दिसणार आहे. या त्याच्या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. समर्थ गाडगे हा SVKM स्कूल मधील इयत्ता 11वी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. महाराष्ट्राच्या अंडर 19 क्रिकेट संघात स्पीड कटर स्पिनर बॉलर म्हणून त्याची निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या अंडर 19 क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी हिंगणघाट येथे नुकतीच निवड चाचणी स्पर्धा पार पडली. त्यात समर्थ गाडगेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दिले. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली. समर्थला लहानपणापासूनच क्रिकेट खेळायची आवड आहे. त्यामुळे मिळेल त्या मैदानावर जाऊन तो क्रिकेटचा सराव करायचा. त्याचे वडील भूषण रवींद्र गाडगे हे येथील भूमी अभिलेख उप अधीक्षक आहेत, तर आई भावना गाडगे ह्या गृहिणी आहेत. गत काळात वडील नोकरीनिमित्त 6 वर्षे नागपूरला होते. त्यामुळे आईने समर्थला पाठबळ देत क्रिकेटचा सराव करून घेतला. मालेगाव रोडवरील संस्कार अकॅडमी, अग्रवाल नगरातील हेल्दी स्पोर्ट अकॅडमी येथे त्याने भरपूर सराव केला. समर्थने आजवर अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. अंडर 14च्या धुळे जिल्हास्तरीय स्पर्धेत तो खेळला आहे. त्याशिवाय शिरपूर, नंदुरबार, जळगाव अशा विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदवून मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज यासारखे बक्षिसे पटकावली आहेत. बक्षिसे मिळत गेल्याने त्याचा आत्मविश्वास दुणावत गेला आणि त्याची कामगिरी बहरत गेली. आता तो राज्य पातळीवर अंडर 19 क्रिकेट स्पर्धेत खेळणार असल्याने धुळे जिल्ह्याच्या नावलौकिकातही भर पडली आहे. समर्थच्या यशस्वी कामगिरीबद्दल अनेक मान्यवरांनी त्याचे कौतुक केले आहे. दरम्यान आई वडिलांच्या पाठबळामुळेच आपण राज्य पातळीवर मजर मारू शकलो. भविष्यात भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची इच्छा असल्याची प्रतिक्रिया समर्थने दिली आहे. एवढं म्हणजे उपलब्ध करून दिलं, त्याच्या आईचे आभार. ज्या वडील कारण बदलीहून बाहेर असतात, बरोबर, म्हणजे सगळं काही जबाबदारी आईने सांभाळली. तर तुझ्या आईचे पण खूप अभिनंदन, वडिलांचे अभिनंदन, आणि असंच खूप चांगलं खेळत राहा आणि तुझ्या सगळ्या घरच्यांचं नाव उज्ज्वल कर आणि तू नॅशनल लेवलचा प्लेअर हो, अशी आमची खूप इच्छा आहे आणि सदिच्छा आहे. आमचा मुलगा समर्थ गाडगे याची अंडर 19 क्रिकेटमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये नियुक्ती झालेली आहे. तरी आमच्या भूमी अभिलेख खात्यामार्फत आज त्याचं स्वागत ठेवण्यात आलेलं होतं. तरी आज रोजी सगळे माननीय स्वाती लोंढे मॅडम आणि इतर सर्व कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. तरी तो म्हणजे पूर्वीपासूनच त्याला क्रिकेटचा सराव लहानपणापासूनच करत होता. वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. कोच यांनी देवा मोरे सर आणि इतर सर्व शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं. सर्वांच्या सहकार्याने तो आजपर्यंत इथपर्यंत पोहोचला आहे. तरी भूमी अभिलेख विभागाने आमच्या सर्वांच्या तर्फे त्यांना त्याचं आज भविष्यात पुढे उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. धन्यवाद. धुळे शहरातील चाळीसगाव रोड येथे राहणाऱ्या इम्रान अकील शेखच्या आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी इम्रानचे वडील व नातेवाईकांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील चाळीसगाव रोड येथे राहणाऱ्या इम्रान अकील शेख याच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदवून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी इम्रानचे वडील व नातेवाईकांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की इम्रानचा निकाह शहादा येथील रोजमीन हिच्यासोबत 1/12/23 रोजी झाला होता. त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. परंतु रोजमीनचे वाहिद मंसूरी याच्याशी अनैतिक संबंध असल्यामुळे इम्रानच्या पत्नीशी कायम वाद होत होता. त्यावरून रोजमीन ही शहादा येथे निघून गेली होती व तिने न्यायालयात जाऊन 7,000 रुपये कावटी इम्रानला देण्यास भाग पडले होते. दरमहा 7,000 रुपये कावटी द्यावी लागत होती. त्यातच सोएब जिलानी, बिल्किस जिलानी, रोजमीन खान, नजमीन खान, असगर मौलाना हे त्यास नेहमीच पैशांची मागणी करून मानसिक छळ करत होते. या छळास कंटाळून इम्रान याने आत्महत्या केली होती. परंतु याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. इम्रानच्या हस्ताक्षरातील सुसाईड नोट पोलिसांना दाखवूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. म्हणून योग्य तो तपास करून न्याय मिळावा व कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अकील शेख इस्माईल यांच्यासह त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहम्मद इक्बाल शेख वजीर, इम्रान शेख अकील याचा मामा बोलतो आहे की मी स्वतः 19 तारखेला कोर्ट मॅटर माझ्या भाषेचा शहादा न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना त्याच्याबरोबर होतो. 19 तारखेला तारीख झाली. 7,000 रुपये खावटी देखील त्यांनी भरली. 7 वर्षापासून त्यांचा हा न्यायालयात केस दाखल होता. त्याच्यात लागलेली खावटीचा तो नेहमीप्रमाणे पैसा भरत होता आणि त्या पैसे भरत असताना आता 19 तारखेला देखील त्यांनी 7,000 रुपये भरले व आम्ही घरी परतलो. 20 तारखेला
परत इलेक्शन वगैरे करून इलेक्शनच्या हक्क बजून तो मुलगा त्याला तिथे बोलवला गेला. त्या बोलवल्यानंतर त्यांनी तिथे काय त्यांच्या आपसात झाला ते माहीत नाही, पण त्याला प्रवृत्त करणारे, आत्महत्यास प्रवृत्त करणारे याच्या आधी देखील 26/8/2024 रोजी देखील त्यांना आत्महत्याचा प्रयत्न सारंगखेडा इथे केलेला होता. आणि त्यावेळेस आम्ही समजूत घालून त्यांच्याकडून मिळालेली माहिती, सासरवाड्याकडूनच मिळालेली माहितीप्रमाणे आम्ही तिथे गेलो आणि त्याला परत आणला, समजूत करून त्याला परत आणला. मात्र त्याचेच पुन्हा निवृत्त करून पुन्हा तेच वृत्त करून त्यांनी 20 तारखेला आपल्या स्वतःला संपवला. 19 तारखेला घडलेला त्याच्यावर जे काही दबाव प्रेशर आला, त्याच्या डिमांड नेहमी हे लोक त्याच्याशी करत होते आणि ते करत असताना तो नेहमी अपसेट व्हायचा. घरी आल्यानंतर तिच्या आई वडिलांना तो नेहमी सांगत असायचा की मी आता स्वतःला सुसाईड करून घेईन, कारण मला खूप प्रेशर आहे, मला खूप त्रास दिला जातो, मी येताना जाताना तारखेमध्ये मला खूप त्रास होतो. आणि जे लोक त्यांना त्रास देतात त्यांचे नावं त्यांनी एक सुसाईड नोटमध्ये लिहून आईवडिलांकडे सुपूर्द पण देखील केलेली आहे. आणि त्या हिशोबाने त्यांनी ते 20 तारखेला शेवटी आपला अंत संपवला. आणि आम्ही त्यासाठी आलेलो, इथे सर्व जमलेलो पोलीस महासंचालक अधीक्षक यांना भेट घेतली. आणि भेट घेत असताना काळे साहेबांनी आम्हाला आश्वासन देखील दिला. आम्ही त्यांना निवेदनही देखील दिलं आणि निवेदन देखील दिल्यानंतर त्यांनी आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिलं की आम्ही ते योग्य ते कारवाई करून अपराधींना जेरबंद करू आणि त्यांना जे काय ते न्याय तुम्हाला देऊ असे आश्वासन देऊन आम्ही बाहेर आलो आहे. आणि हे आम्ही तुम्हाला वृत्तपत्र पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 45व्या साक्री तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरणाचा समारंभ संपन्न. माजी आमदार दवा पाटील यांच्या 88व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. धुळ्यातील समर्थ गाडगे याची महाराष्ट्र राज्याच्या अंडर-19 क्रिकेट संघात निवड. आणि इम्रान अकील शेखच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.